काल जे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा होता त्यानंतर एक कमिटी गठीत केली होती आणि त्या कमिटीने काल जबाब आणि अहवाल सादर केला. या अहवालात जो पुतळा उभारला त्या स्ट्रक्चर मध्ये वेल्डिंग मध्ये प्रॉब्लेम होता, त्यासोबतच गंज अनेक ठिकाणी लागले होते असा अहवाल जो आहे तो शासनाला सादर केला. या संदर्भात काय? आपणा सर्वांना माहिती आहे तो अहवाल जो आहे तो अहवाल सर्वांसाठी प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी त्या संदर्भातल्या ज्या कमिटीने त्या ऑलरेडी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. यानंतरच्या काळात त्या पुतळ्यामध्ये असं काही घडू नये किंवा अशा काही त्रुटी राहू नये त्या दृष्टिकोनातून दुसरी एक कमिटी आम्ही लोकांनी तयार केली आहे. त्या तज्ज्ञ कमिटीने यानंतरच्या काळामध्ये पुतळ्याची उंची किती असावी, तो पुतळा कोणत्या धातूचा असावा, त्या पुतळ्यामध्ये वापरलं गेलेलं स्टील कोणतं असावं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत. आणि त्यामध्ये हेही म्हटलं आहे की या पुतळ्यामध्ये काम करत असताना अनुभव हा सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे 60 फुटापेक्षा जास्त उंचीचा पुतळा करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला त्याचं काम दिलं जाईल असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा त्या ठिकाणी पुतळा हा विराजमान होणं हे आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये हा पुतळा आणि या पुतळ्याची संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही सर्वजण पावलं होतो. काल बहिणी एक संदर्भातलं प्रेझेंटेशन दाखवलं, तर ते केव्हापर्यंत मंजूर होईल किंवा कशा पद्धतीने? त्यांनी आता ते प्रेझेंटेशन ते दाखवलं. त्यामध्ये लँड ॲक्विजिशन आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यासाठी लागणारा निधी उपलब्धता ही गोष्ट आहे. मी आणि ते दोघं जण एकत्रपणे या संदर्भातलं कॅबिनेटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या सर्व सहकाऱ्यांना त्याची माहिती देऊ आणि लवकरच याही दिशेने कसं जाता येईल त्याचा आम्ही नक्की विचार करू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन मध्ये एक महिला जाते आणि त्यांच्या नावात बाकीची तोडफोड करते, त्यामुळे कुठेतरी सुरक्षितता. एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रेझेंट केल्या जातात या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे लाखो लोक ही मंत्रालयात जात असतात. जाणारा प्रत्येक जण त्याची काय मानसिकता आहे हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे त्या संदर्भातली का केलं, कशासाठी केलं या संदर्भातली चौकशी सुरू आहे. नक्की त्या संदर्भात योग्य त्या दिशेने शासन जाईल.